बातमी आहे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे। त्यामुळे घरातील सगळ्या सदस्यांची कोविड चाचणी होणार आहे। गेल्या काही दिवसात घरी येऊन गेलेल्या आणि रवी राणा नवनीत राणा यांच्याशी संपर्कात आलेल्या जवळपास 50-60 कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे गंगाधर राणा यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं आलेली नाहीत, दिसत नाहीत, आढळत नाहीत। गंगाधर राणा नवनीत राणा खासदार यांचे सासरे आणि रवी राणा यांचे वडील यांना कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे ते कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्यांच्या संपर्कात गंगाधर राणा यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे। जवळपास 50 ते 60 कार्यकर्त्यांची सुद्धा कोरोना चाचणी होणार आहे। कोणतीही लक्षणं त्यांना जाणवत नाहीयेत। गंगाधर राणा यांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत, नॉन सिम्प्टोमॅटिक आहेत ते। आणि आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी अर्थातच अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकरता अत्यंत आनंदाची बातमी असं म्हणायला हवं। महानायक अमिताभ बच्चन यांची कोविड-19 म्हणजेच कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे। नानावटी हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज सुद्धा मिळाला। ऐश्वर्या आराध्या पाठोपाठ आता अमिताभ बच्चन सुद्धा कोरोना निगेटिव्ह झालेले आहेत आणि ते जलसावर परत आलेले आहेत। अभिषेक बच्चन हे कधी कोरोना मुक्त होणार असा प्रश्न मात्र उरतो। ऐश्वर्या आणि आराध्या अगदीच काही दिवसांपूर्वी कोरोना निगेटिव्ह आल्या आणि त्यांच्या घरी पोहोचलेल्या होत्या आणि त्याच्या पाठोपाठ आता अमिताभ बच्चन सुद्धा 3 आठवड्यांनंतर त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ते आता जलसावर पोहोचलेले आहेत। पण अजून सुद्धा अभिषेक बच्चन मात्र नानावटीत दाखल आहे। अजूनही तो कोरोना मुक्त झाला नाही। त्याची कोविड चाचणीचा रिपोर्ट जो आहे तो अजून येणं बाकी आणि म्हणून अजून सुद्धा अभिषेक हा नानावटीमध्ये दाखल आहे। पण महानायक अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी, देशभरातल्या फॅन्ससाठी ही जरा आनंदाची बातमी आहे। माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून मला डिस्चार्ज देण्यात आलाय असं अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेलं आहे। मी घरी परतलो असून क्वारंटाईन होणार आहे। सर्वशक्तिमान देवाची कृपा, माँ बाबूजींचा आशीर्वाद, प्रिय मित्र आणि चाहत्यांनी केलेली प्रार्थना आणि नानावटीमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट नर्सिंगमुळे मी हा दिवस पाहू शकलोय असं त्यांनी म्हटलंय। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे। विवेक, महानायक अमिताभ बच्चन यांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यानंतर ते आता घरी पोहोचलेले आहेत, ते क्वारंटाईन होणार आहेत असं त्यांनी स्वतः ट्विट केलंय। आपण काय सांगाल अधिक? सुवर्ण, अमिताभ बच्चन यांच्या शैलीत जर सांगायचं झालं, त्यांच्या डायलॉगच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर अमिताभ बच्चन देखील त्यांच्या फॅन्सला विचारत असतील आज खुश तो बहुत हो गए तो। कारण अमिताभ बच्चन गेल्या 3 आठवड्यांपासून नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि आता त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांच्या याच जलसा या निवासस्थानी ते पोहोचलेले आहेत। खरं तर अभिषेक बच्चन यांना देखील डिस्चार्ज मिळाला असता तर सगळ्या त्यांच्या फॅन्सना अधिक आनंद झाला असता, पण त्यांच्या टेस्ट अजून निगेटिव्ह आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काही काळ तरी नानावटी हॉस्पिटलमध्ये तिथं उपचार घ्यावे लागतील। अमिताभ बच्चन यांनी 11 जुलैच्या रात्री ट्विट करून ही माहिती दिली होती की त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे। त्यानंतर अभिषेक बच्चन यांनी देखील तीच माहिती दिलेली होती। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सगळे त्यांचे फॅन्स त्यांना काळजी लागून राहिलेली होती की अमिताभ बच्चन हे नेमके कधी नानावटी हॉस्पिटलमधून बाहेर पडतील। आज मात्र त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। अभिषेक बच्चन हे स्वतः काही काळ नानावटी हॉस्पिटलमध्ये राहून उपचार घेतील। दरम्यानच्या काळात आपल्याला माहिती आहे की अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय आणि त्यांचा स्टाफ आहे त्यांची देखील कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती। अशापैकी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती। त्यांनी काही काळ घरी उपचार घेतले होते आणि त्यानंतर ते नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते दोघीजणी। काही दिवसांपूर्वी त्या देखील घरी परतलेले आहेत। अमिताभ बच्चन यांना आज डिस्चार्ज मिळाल्यामुळे निश्चितपणे त्यांचे जे फॅन्स आहेत त्यांनी सुटकेचा विश्वास टाकलेला आहे। पण पुन्हा एकदा हे सिद्ध होतं की अमिताभ बच्चन हे खरंच फायटर आहेत। त्यांनी आयुष्यात अनेक संघर्ष अनुभवलेले आहेत, त्याच्यात यशस्वीरित्या मात केलेली आहे। कोरोना हा विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत
त्यांच्यासाठी काळजीचा विषय असू शकतो असं कायम म्हटलं जातं. मात्र अमिताभ बच्चन यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर त्याच्यावर देखील मात केलेली आहे आणि ते आपल्या जलसा या निवासस्थानी परतलेले आहेत. सुवर्णा. नक्की, धन्यवाद विवेक, आपण माहिती दिल्याबद्दल. जलसा या निवासस्थानाबाहेरून विवेक कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देत होते. आपण वळूया पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावलेली आहे. सुरक्षेच्या अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर सुद्धा चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे. थोड्याच वेळात वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू होईल. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. पूजा अर्चना करण्याकरता म्हणून सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये काढले गेले. या अकाउंटमधून 5 वेळा पूजेकरता पैसे काढले गेलेत. अकाउंटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही लाख रुपये पूजा अर्चना करण्याकरता सुशांतच्या अकाउंटमधून काढण्यात आलेले होते. त्या पार्श्वभूमीवर म्हणजे हे गेल्या 2-3 दिवसात जे काही अपडेट सुशांत आत्महत्या प्रकरणामध्ये समोर येत आहे त्या विषयाने सुद्धा कदाचित या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आणि अजून काही घडामोडींकरता काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.